मित्र हो नमस्कार। आज आपण नवीन डेल्टा व्हायरसच्या नंतर निघालेला कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन याबाबत माहिती घेणार आहोत। आपण सतत मागील काही दिवसांपासून टीव्ही पेपरमध्ये त्याचप्रमाणे इतरांच्या चर्चामध्ये आपण या व्हायरसबाबत माहिती घेतली आहे। याचे खरे नाव ओमायक्रॉन असे आहे, परंतु आपल्या पेपरमधून व याच्यातून त्यास ओमिक्रॉन असे म्हटले जाते। त्याबाबतचा हा जो काही व्हायरस आहे हा अतिशय घातक असून दक्षिण आफ्रिकेमधून आलेला आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये या व्हायरसमुळे ओमायक्रॉनच्या व्हायरसमुळे तेथे लॉकडाऊनची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। परंतु हा व्हायरस जरी घातक असला आणि हा व्हायरस जोराने पसरत असला, परंतु ह्या व्हायरसला इतकं घाबरण्यासारखं कोणतेही कारण नाही। कारण आपण मागील बघितल्यास महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण भारतामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे। त्याचप्रमाणे जसे रुग्ण वाढत आहेत तसे रुग्ण देखील बरे होऊन डिस्चार्ज होत आहेत। त्यामुळे या व्हायरसला घाबरण्यासारखे काही कारण नाही। या व्हायरसचे जर आपणास खरोखर हद्दपार करावायचे असल्यास या व्हायरसवर एकमात्र उपाय म्हणजे लसीकरण हेच आहे। ज्या लोकांनी एक डोस घेतला आहे त्यांनी पुढचा दुसरा डोस देखील घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी कोणताही डोस घेतलेला नाही त्यांनी त्यांचे पूर्ण 2 डोस घेणं गरजेचं आहे। तसेच हा जो काही व्हायरस आहे हा व्हायरसवर आटोक्यात आणण्याकरिता आपणास त्रिसूत्री, त्यालाच इंग्लिशमध्ये SMS असे म्हटले जाते। SMS म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, M फॉर मास्क आणि तिसरा S म्हणजे सॅनिटायझर असा याचा आपण उपयोग करून कोरोना व्हायरस प्रमाणेच आपण याला देखील हद्दपार करू शकतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी जाहीर आवाहन करतो की आपण आपले उर्वरित लसीचे डोस घेऊन घ्यावेत। ज्यांनी डोस घेतलेले नसेल त्यांनी डोस घेणे गरजेचे आहे। या ओमायक्रॉन व्हायरसवर फक्त एकमात्र इलाज म्हणजेच लसीकरण आहे, म्हणून लसीकरण घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा ओमायक्रॉन व्हिडिओबाबतचा तुम्हास व्हिडिओ पसंत आवडल्यास हा सदरचा व्हिडिओ जनजागरणकरिता तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर जास्तीत जास्त शेअर करावा। धन्यवाद।